भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या शब्दामध्येच एवढा विश्वास आहे की या श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो काही प्रकट दिन आहे तो चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी म्हणजेच 2024 10 एप्रिल या दिवशी असणार आहे. उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवरी आले. त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवरी आले. अनुसूयेचा तूच दत्त, सुमितेचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. तर नमस्कार, मी जयश्री आणि तुम्ही पाहताय मुंबईकर मराठी. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आपण स्वामी महाराजांचा जो काही प्रकट दिन आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. शेकडो वर्षापूर्वी पंजाब प्रांतामध्ये हस्तिनापूर म्हणून गाव होते. त्या गावापासून 12 किलोमीटर अंतरावर खेडी हे गावाचं नाव होतं. तर त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक मुलगा राहत होता. त्यासोबतच त्याचा भाऊ आणि भावजाईही राहत होते. पण तो मुलगा कोणासोबतही मिसळायचा नाही. तिथून छोट्याशा अंतरावर एक मोठं वटवृक्ष होतं आणि त्या वटवृक्षाखाली एक छोटीशी देवळी होती. त्या देवळीमध्ये छोटासा गणपतीची मूर्ती होती आणि ते विजयसिंह खिशामध्ये गोट्या घेऊन ते गणपती बाप्पासोबत खेळत जायचे आणि गणपती बाप्पांचाही डाव ते स्वतःच खेळायचे आणि ते त्यांच्यासोबतच खेळत असत, कोणासोबतही मिसळत नसत. असेच खेळता खेळता भरपूर दिवस निघून गेले. मग जेव्हा त्या परमात्म्याला आपल्याला काहीतरी आविष्कार दाखवायचा आहे असा तो दिवस आलेला असतो. तर विजयसिंह याला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला परमात्म्याने म्हणजेच गणपती बाप्पाने. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीयेचा. विजयसिंह रोजच्या आपल्या पद्धतीने त्या दिवशी तिथे गेले आणि गणपतीबरोबर अचानक त्यांच्या मनात आले की रोज आपणच खेळतो तर आज यांनी पण खेळायचे. आणि तरच सर्व गोट्या या मूर्तीच्या समोर टाकल्या व बोलले की बाप्पा, रोज मीच तुमचा डाव खेळत असतो पण आज तुम्ही खेळायचं. इतकेच त्यांच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपित होऊन मग सर्वत्र ढग जमून अंधार झाला आणि वारे वेगाने वाहू लागले. कोणालाही काही कळेना की काय होतंय. अद्भुत शक्ती मग प्रकट झाली आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्याच ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाचा अतिशय तेजस्वी बालमूर्ती अशी प्रकटली. मग तेव्हा तेच तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. आणि तो विजयसिंह गोट्या खेळताना तेव्हा स्वामीकडून हारला. मग बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या. परत भेटण्याचे वचन देऊन तिथून ते गुप्त झाले. अशा पद्धतीने स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतामध्ये हस्तिनापूर या छोट्याशा गावी झालेला आहे. तर याच पद्धतीने कोकणातील हरिभाऊ यांनी अक्कलकोटला आले तेव्हा त्यांना एक इच्छापूर्तीसाठी तेव्हा तिथे काही दिवस त्यांनी वास्तव्य केले. तेव्हा एक दिवस स्वामींनी जवळ बोलवले व त्यांना मांडीवर घेऊन सांगितले की मी आजपासून तू माझा सूत झाला आहे. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते तेथे त्यांची इच्छा मागण्यासाठी आले होते आणि महाराज तर आपल्याला सर्व सोडायला सांगतात. त्यावेळेसच हरिभाऊंना रडू कोसळले व रडू काही आवरत नव्हते. तेव्हा महाराजांनी हरिभाऊला सांगितले, रडतोस काय? हे बघ, माझे पोट किती मोठे आहे, याच्यावर हात फिरवून बघ. हरिभाऊंनी त्यांच्या पोटावर हात फिरवत ध्यान लागले त्यांना आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळं जन्म आठवू लागले. तर त्यातील त्यांना एक आपला जन्म आठवला, तो म्हणजे विजयसिंह, म्हणजेच दुसरे तिसरे कोणी नसून स्वामीसुताचाच एक अवतार असा होता तो. त्यानंतर या सर्व गोष्टीचा त्यांना उलगडा झाला व या स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसुतांनी तेव्हापासून सुरू केला. त्यावेळेस स्वामीसुत महाराज हे उत्सव अक्कलकोटमध्ये अगदी धूमधडाक्यात करत असत. प्रकट दिन हा महाराजांच्या भक्तांसाठी अगदी दसरा दिवाळी असते. प्रचंड मंदिरामध्ये गर्दी असते. त्यासोबतच घरी देखील पूजार्चा केली जाते. यासोबतच आपल्याला ज्या काही छोट्या छोट्या सेवा करायच्या आहेत, अगदी मनापासून करायच्या आहेत. स्वामी महाराजांचं ब्रीदवाक्य तर आहे, तुम्हाला माहितीच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपण अगदी काहीही नाही दिले महाराजांना तरीही चालतं, पण अगदी छोट्या छोट्या ज्या काही सेवा असतात त्या अगदी मनापासून आपल्याला आवर्जून करायच्या असतात. जसे की कोण
स्वामींचे पिवळे गुरुवार करतं. पण ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत, ज्यांना शक्यच नाही, कामातून वेळ मिळत नाही, तर त्यांनी अगदी स्वामीचरित्र सारामृत हे छोटंसं जे काही गुरुचरित्राचं संक्षिप्त पारायण आहे ते अगदी दररोज पूजा झाल्यानंतर आपण वाचू शकतो. त्यामध्ये संक्षिप्त पारायण आहेत, म्हणजे गुरुचरित्राचे जे काही छोटे छोटे अध्याय आहेत ते तुम्ही दररोज एक वाचू शकता. जर वेळ असेल तर पूर्ण जे काही अध्याय संक्षिप्त रूपामध्ये आहे तर ते पूर्ण पुस्तक तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं वाचू शकता. तर अशा ह्या छोट्या छोट्या सेवा आपल्याला महाराजांच्या करायच्या आहेत. त्यासोबतच आपल्याला जे काही तारक मंत्राची सेवा आहे ती पण आवर्जून करायची आहे. यामध्ये प्रचंड अशी शक्ती आहे तारक मंत्रामध्ये. तर आपल्याला ह्या छोट्या छोट्या सेवा करून आपल्याला प्रकट दिनापर्यंत जी काही छोटी मोठी सेवा आहे ती आपल्या पदरात पाडून घ्यायची आहे.